आपले हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस हा धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केल्यास घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थिरता येते. आपल्यावरची सर्व विघ्न दूर होतात. या दिवशी कापराचे जर काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर आपल्या सर्व अडचणी, विघ्न दूर होतात. आता हे कापराचे उपाय कशा प्रकारे करायचे सांगते ऐका. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. घरामध्ये सततचे होणारे वादविवाद, तणाव आणि नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर तुपात भिजवलेला कापूर अवश्य जाळावा. हा उपाय केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर शुक्रवारी देवपूजा झाल्यानंतर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये 2 जास्वंदीची फुलं आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या बांधायच्या आहेत आणि ही पोटली हातात धरून 108 वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा या पोटलीची पूजा करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. पैशा संबंधित समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर कापूर आरती करावी. कापूर आरती करताना ओम ह्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. कापूर आरती केल्यानं घरातील वातावरण शुद्ध होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते, ज्यामुळे घरात स्थिरता येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.